मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना खाण्याची सोय नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचं चित्र समोर येत होतं। मात्र आता या बाहेरून आलेल्या आंदोलकांसाठी मुंबईकर सरसावलेत। स्थानिक मराठा बांधव स्वतःहून नाश्ता जेवण बनवून या मराठा आंदोलकांना देत आहेत। अनेक ठिकाणी बॅनर लावून सोशल मीडियावर संदेश पाठवून एक भाकरी ठेचा आणि वरण भात घेऊन येण्याचं आवाहन करण्यात येत आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आता आपण सध्या मानखुर्दमध्ये आहोत आणि मानखुर्दच्या सगळ्या मराठा बांधवांनी एकत्र येऊन मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांसाठी इथे नाश्ता बनवलेला आहे। आपण पाहताय पोहे आहे, चहा आहे आणि सगळ्यांना हा नाश्ता वाटला जातोय, दिला जातो आहे। सकाळ संध्याकाळी चहा नाश्ता, संध्याकाळी जेवण भाकरी प्रत्येक घरातून असं आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यांना एक सांगितले, जोपर्यंत दादा आरक्षण घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आम्ही काही कमी पडू देणार नाही। सरकारने त्यांची काशी केली असेल, परंतु जे मुंबईतले वैयक्तिक जे लोक आहेत हे अतिशय चांगले आहेत। प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशा सोयी केल्या की हजारो लोक जेवतील, त्यांचा नाश्ता पार्किंगची सोय या पद्धतीची सोय या ठिकाणी झालेली आहे। आणि सरकारला तुमच्या माध्यमातून माझं एक सांगणं आहे की तुम्ही आमचं जेवण बंद केलं, खाऊ गल्ली बंद जरी केली, आमचं जे मुंबईत बंधू आहेत सगळे 18 पगड जातीचे, या सर्वांनी अशी उत्तम सोय केली की आम्ही त्यांचं पूर्ण आयुष्यभर ऋणी राहू। पाण्यापासून, चहापासून, नाश्त्यापासून, जेवणापासून सगळ्याची व्यवस्था या इथल्या मुंबईकर लोकांनी केलेली आहे, मुंबईकरांनी केलेली आहे। आम्ही मुंबईकरांकडून आम्हाला सहकार्य मिळते। आता सरकारने आम्हाला सहकार्य करावे आणि ताबडतोब आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी या मराठा सगळ्या आंदोलकांकडून केली जाते आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।